नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रोम काय असते, त्याच्यामध्ये काय काय फीचर्स असतात, त्याचे किती प्रकार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया रोमच्या लॉंग फॉर्म पासून. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे तर बघा, रोमचा लॉंग फॉर्म होतो रीड ओनली मेमोरी. ठीक आहे, ROM. याच्या नावामध्ये सर्व काय मित्रांनो, रीड ओनली मेमोरी. रीड ओनली मेमोरी. सगळ्यात आधी तर एक गोष्ट जाणून घ्या, ही एक मेमोरी आहे. काय आहे? मेमोरी आहे. याच्यामध्ये आपण डाटा सेव्ह करतो. आता बघा, डाटा आपण सेव्ह करत नाही, डाटा ऑटोमॅटिकली जे कोणत्या कंपनीची आहे त्या कंपनीमधून तो सेव्ह होऊन येतो. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊया याचा नाव फॉर्म काय, रीड ओनली मेमोरी. म्हणजे फक्त आपण त्याला वाचू शकतो, त्याच्यामध्ये काहीच राईट करू शकत नाही. ठीक आहे, ही एक प्रकारची काय आहे, मेमोरी आहे. बट कशी मेमोरी आहे, रीड ओनली मेमोरी आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण रीड करू शकतो, म्हणजे वाचू शकतो. त्याच्यामध्ये काहीच आपण स्वतःचा इन्सर्ट करू शकत नाही, स्वतःच राईट करू शकत नाही, किंवा याच्यामध्ये असलेला डाटा वगैरे आपण काहीच करू शकत नाही. ओनली काय करू शकतो, रीड. म्हणून याला म्हटलं रीड ओनली मेमोरी, ROM. ठीक आहे, रोम, ज्याला आपण रोम म्हणतो, रीड ओनली मेमोरी. आता बघा, याच्यामध्ये फीचर्स जर आपण याचे जाणून घ्यायला घेतले तर बघा, सगळ्यात पहिला फीचर्स आहे ही असते परमानंट मेमोरी असते. ठीक आहे, परमानंट. ही काय आहे, परमानंट मेमोरी आहे. म्हणजे याला आपण मिटवू शकत नाही. ठीक आहे, परमानंट मेमोरी आहे. त्याच्यानंतर दुसरा फीचर जर याच्यामध्ये जाणून घेतला आपण तर ही असते नॉन वोलाटाईल असते. ठीक आहे, काय असते, नॉन वोलाटाईल. नॉन वोलाटाईल. आता नॉन वोलाटाईल म्हणजे काय आहे, नॉन वोलाटाईल म्हणजे काय, याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. म्हणजेच काय, जसं समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहात, जसं कम्प्युटरवरती आपण काम करत आहोत, आणि काम करता करता समजा तुमची लाईन अचानक गेली. ठीक आहे, पॉवर अचानक कट झाला, तर आपण जे वर्क करत आहोत ते त्याच्यामध्ये राहणार, त्याच्यामध्ये डिलेट होणार नाही. ठीक आहे, नॉन वोलाटाईल असते. म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटीचा याच्यावरती काहीच प्रभाव पडत नाही. त्यालाच आपण म्हणतो नॉन वोलाटाईल. इलेक्ट्रिसिटीचा काहीच प्रभाव पडत नाही. तुम्ही काम करताना अचानक जर लाईट गेली तरी ते काम त्याच्यामध्ये सेव्ह होऊन राहणार, त्याच्यामध्ये आपण काहीच त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. नॉन वोलाटाईल असते. ठीक आहे, तिसरा फीचर याच्यामध्ये बघा, सर्वात महत्वाचा नॉन इरेजेबल असते. नॉन इरेजेबल. याच्यामधला डाटा आपण कधीच मिटवू शकत नाही. काय करू शकत नाही, नॉन इरेजेबल. इरेज करणे म्हणजे मिटवणे. ठीक आहे, डिलीट करणे. नॉन इरेजेबल म्हणजेच काय, रोम मधला डाटा आपण कधीच मिटवू शकत नाही, म्हणून त्याला म्हटलंय नॉन इरेजेबल. ठीक आहे, पहिली गोष्ट तर काय, पहिला फीचर याचा आहे परमानंट मेमोरी आहे. याच्यामध्ये आपण डाटा काहीच करू शकत नाही. परमानंट एकदा टाकलं तर तो एनी टाइम साठी राहणार. त्याच्यानंतर आहे नॉन वोलाटाईल. ठीक आहे, म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटीचा या रोम वरती काहीच प्रभाव पडत नाही. काम करताना अचानक इलेक्ट्रिसिटी गेली तरी पण त्याच्यामध्ये तो डाटा राहणार. ठीक आहे, डिलीट होणार नाही. त्याच्यानंतर आहे नॉन इरेजेबल. म्हणजेच काय, त्याला इरेज करू शकत नाही, ते परमानंट त्याच्यामध्ये सेव्ह राहणार. हे 3 फीचर्स आहेत मित्रांनो याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, आता ही होती सुरुवातीची रोम. ठीक आहे, जे सगळ्यात आधी कम्प्युटरमध्ये यायची ती रोम. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हे 3 फीचर्स असायचे. परंतु जसजशी टेक्नॉलॉजी वाढत गेली तसं याच्यामध्ये फीचर्स ऍड होत गेले. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार या रोमला परत वेगवेगळे नाव येत गेले, म्हणजे त्याच्या समोर वेगवेगळे नाव जोडत गेले. जसं बघा, सर्वात आधी होता आपला रोम. ठीक आहे, त्याच्यानंतर आला पी रोम. आता पी रोम म्हणजेच काय, ऍक्च्युअली ही रोम सुद्धा पी रोमच आहे एक प्रकारे. कारण बघा, याच्यामध्ये रोम मध्ये डाटा आहे. डाटा कोणत्या प्रकारचा, एक प्रोग्राम लिहिलेला असतो रोम मध्ये. ठीक आहे, काय असते, प्रोग्राम लिहिलेला असते. त्यालाच आपण म्हणतो पी रोम, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. ठीक आहे, ऑलरेडी याच्यामध्ये प्रोग्राम असतो. आता बघा, रोम कुठे असते आणि काय त्याचं काम असते. जसं बघा, आपल्याकडे एखादी कम्प्युटर आहे. जसं आपण एक आपण एक्झाम्पल पकडूया की आपल्याकडे झेब्रॉनिक्सचा कम्प्युटर आहे. तर बघा, जसं आपण कम्प्युटर सुरू करतो, तर कम्प्युटर सुरू केल्यानंतर आपल्याला लिहून येतो झेब्रॉनिक्स. ठीक आहे, झेब्रॉनिक्स लिहून येतोय. का बरं लिहून येतोय, कारण त्याच्या बायोस मध्ये, म्हणजेच काय, जे आपली रोम असते बघा, रोम अशी मोठी अशी आडवी असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये या साईडला पिना असतात, 2 साईडला. ठीक आहे, 8 पिनांची नॉर्मली आताच्या काळामध्ये, म्हणजे नवीन मॉडेल मध्ये 8 पिनांची रोम आयसी येतोय. ठीक आहे, आधी जास्त पिनांची असायची आणि भरपूर मोठी असायची. ठीक आहे, बट आता मिनिमम म्हणजेच काय, बोट आपलं समजून घेऊ शकतो आपण की 2 इंचीचे वगैरे रोम येते, ज्याच्यामध्ये 8 पिनाची ते आयसी असते. ठीक आहे, बघा, या रोम मध्ये काय फीचर्स टाकलेले असतात, काय प्रोग्राम टाकलेले असतात. कोणते प्रोग्राम, ज्या कंपनीचा तो कम्प्युटर आहे त्या कंपनीचा लोगो टाकलेला राहू शकतो, किंवा काही इन्फॉर्मेशन टाकली राहू शकते. जसं आपण कम्प्युटर सुरू करतो तर लिहून येतो झेब्रॉनिक्स, किंवा डेलचा असेल तर डेल लिहून येतो. लॅपटॉपमध्ये तुम्ही पाहत असाल लिनोवाचा असेल, एचपीचा असेल, ॲसूसचा असेल, एसरचा असेल, तर त्या प्रकारे त्या कंपनीचा लोगो, नाव किंवा अदर इन्फॉर्मेशन लिहून येते. तर ते कुठून येते, ती येते या रोम आयसी मधून. रोम मधून काय, रीड ओनली मेमोरी. तुम्ही त्या झेब्रॉनिक्सला किंवा डेल एचपी जे काही लिहिलं आहे त्याला तुम्ही मिटवू शकत नाही. काय करू शकत नाही, मिटवू शकत नाही. म्हणजेच काय, ते नॉन इरेजेबल आहे. तुम्ही त्याला कितीही काही करून बघितले, किती सेटिंग्स बघितले, तरी त्याच्यामध्ये काहीच चेंजेस होणार नाही. का बरं, कारण ते नॉन इरेजेबल आहे, परमानंट मेमोरी आहे. परंतु आता त्याच्यामध्ये बघा, पीरोम तर तुमच्या लक्षात आलं, त्याच्यामध्ये एक प्रोग्राम असतो म्हणून त्याला पीरोम म्हणतात, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. ठीक आहे, हा झाला आपला पहिला पार्ट. बट त्याच्यानंतर दुसरा पार्ट आला याच्यामध्ये,
कंपन्यांनी विचार केला जर कधी आपला लोगो चेंज झाला, ठीक आहे, जसं आता एक्झाम्पल पकडूया आपण झेब्रॉनिक्सचा एखादी समजा कम्प्युटर आहे, ओके, झेब्रॉनिक्सचा कम्प्युटर आहे. झेब्रॉनिक्सने हा विचार केला की जर आपला कधी लोगो चेंज झाला तर मग आपल्याला या जी रोम आहे आपली पी रोम आहे, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लोगो चेंज करावा लागेल. मग त्यावेळेस काय करायचं तर त्याच्यानंतर आला इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. ठीक आहे, काय आला ईपी रोम, ठीक आहे, ईपी रोम आला. काय आला ईपी रोम, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. म्हणजे याच्यामध्ये काय असायचं, जो डाटा त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे, ठीक आहे, या रोम आयसी मध्ये जो डाटा कंपनीने टाकलेला आहे, ठीक आहे, जसं झेब्रॉनिक्सचा आहे तर झेब्रॉनिक्सचा काय याच्यामध्ये इन्फॉर्मेशन डाटा लोगो वगैरे टाकून ठेवलेला आहे. तर याला काय करता येत होतं, इरेज करता येत होतं. आता इरेज कशा प्रकारे व्हायचं तर बघा, ही जी रोम आयसी आहे या रोम आयसीच्या वरती एक छोटासा होल असायचा. काय राहायचा, होल असायचा. तो होल म्हणजे परमनंट होल नाही मित्रांनो, त्याच्यामध्ये एक पतली लेअर असायची कागदाची, म्हणजे वेगळ्या विशिष्ट पदार्थाची विशिष्ट मटेरियलची एक लेअर असायची, बट त्याच्यामध्ये काय असायचा, होल असायचा. आता या होल वरून काय करायचं बघा, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी आणि बनवलं. तर इरेज कशा प्रकारे व्हायचा तर हा जो होल आहे या होल वरती अल्ट्रा व्हायोलेट किरण टाकायचे. काय टाकायचे, अल्ट्रा व्हायोलेट रेज, ठीक आहे, अल्ट्रा व्हायोलेट रे, ठीक आहे, अल्ट्रा व्हायोलेट किरण याच्यामधून टाकायचे. आता किती वेळ टाकायचं तर अर्धा तास, ठीक आहे, 30 मिनिट. किती 30 मिनिट ज्या वेळेस या होल मधून अल्ट्रा व्हायोलेट रेज टाकण्यात येत होते तेव्हाच तो डाटा नष्ट व्हायचा, डिलीट व्हायचा, फॉर्मॅट व्हायचा, ठीक आहे, अन्यथा आपण त्याला काहीच करू शकत नव्हतो. बट आता हे काय, हे कोण करणार, हे काम कोण करणार, अल्ट्रा व्हायोलेट रेज आपण एक युजर तर टाकू शकत नाही, ते फक्त आणि फक्त कंपन्यांचं काम होतं. एक युजर या रोम आयसीला काहीही करू शकत नाही. जरी याच्यामध्ये इरेजेबल हा फंक्शन आला, हा फीचर आला असेल तरीही एक युजर याच्यामध्ये त्याला काहीच करू शकत नाही. ते कंपन्यांचं काम असते, मॅन्युफॅक्चररचं काम असते, ठीक आहे. बट पहिला पार्ट होता आपला पी रोम, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. त्याच्यानंतर आला ईपी रोम, काय इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. आणि याच्यामध्ये काय असायचं बघा, 30 मिनिट, किती 30 मिनिट, अर्धा तास अल्ट्रा व्हायोलेट रेज या होल मधून सोडावे लागत होते, तेव्हाच त्याच्यातला डाटा नष्ट व्हायचा. परंतु जसजशी ती टेक्नॉलॉजी वाढली तसतशी कंपन्यांना ही अडचण लक्षात आली की 30 मिनिट आपल्याला अल्ट्रा व्हायोलेट सिग्नल टाकावे लागतात, रेज टाकावे लागतात, कधी जास्त होतात, कमी होतात, कधी यांचा हाय व्होल्टेज होऊन जातो, कधी लो व्होल्टेज होतो. तर याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, अडचण येत होती. तर त्याच्यानंतर कंपन्यांनी काय काढलं बघा, ईईपी रोम काढलं, ईईपी रोम, ठीक आहे, ईईपी रोम, तिसरा पार्ट आला या रोमचा, ठीक आहे, तिसरा व्हर्जन काय आला, ईईपी रोम. आता ईईपी रोम काय आहे तर इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. काय आहे, इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. म्हणजेच काय, जो ईपी रोम होता याच्यामध्ये काय असायचा, ईपी रोम मध्ये डाटा इरेज करू शकत होतो, बट कशाच्या थ्रू, या अल्ट्रा व्हायोलेट रेजच्या थ्रू. बट त्याच्यानंतर यांनी काय काढलं, इलेक्ट्रिकली इरेज, ठीक आहे, म्हणजेच काय इलेक्ट्रिकल करंट देऊन त्याला इरेज करता येत होतं. जे आपली ही रोम आयसी आहे या रोम आयसीला जे हे पिना असायच्या या पिनांना कम्प्युटर सोबत कनेक्ट करून, ठीक आहे, कम्प्युटर सोबत त्यांच्या प्रोग्राम सोबत कनेक्ट करून एखादी डिव्हाइस असायचं त्याच्यामध्ये ते रोम टाकण्यात येत होती. त्याच्यानंतर ही जी पॉइंट असतात, ठीक आहे, हे जे पॉइंट आहेत या पॉइंट वरून काय करायचं, त्यांनी इलेक्ट्रिकली सिग्नल टाकायचे, इलेक्ट्रिकली करंट टाकायचे आणि त्याच्या थ्रू ही रोम आयसी जी आहे त्याच्यामध्ये डाटा नष्ट करायचे, ठीक आहे. म्हणून त्याला म्हणायचं होतं इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. तर ठीक आहे बघा मित्रांनो, हे आहेत या रोमचे फीचर्स. ओके, आता बघा याच्यामध्ये हे एवढे प्रोग्राम्स आहेत म्हणून त्याला म्हणतात. आणि रोम मध्ये ऑलरेडी काय असते, इनबिल्ट प्रोग्राम असते, ठीक आहे, काय असते, इनबिल्ट प्रोग्राम. सगळ्यात महत्वाची गोष्ट इनबिल्ट प्रोग्राम, ठीक आहे, इनबिल्ट प्रोग्राम असते. ओके, तर बघा एवढे फीचर्स आहेत. रीड ओनली मेमोरी म्हणजेच काय, फक्त आणि फक्त वाचण्यासाठी, त्याच्यातला डाटा आपण काहीच करू शकत नाही. जसं झेब्रॉनिक्स, डेल, एचपी, लिनो जे काही कंपनीनी लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल किंवा इतर काही डिव्हाइस असेल, टॅबलेट सुद्धा असेल, तर त्याच्यामध्ये तो डाटा त्यांनी सुरुवातीला टाकून ठेवला आहे की जसं कम्प्युटर ऑन करणार किंवा लॅपटॉप ऑन करणार तसं तो नाव दिसायला पाहिजे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ही परमानंट मेमोरी आहे, नॉन व्होलाटाईल मेमोरी आहे. म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी जरी गेली, तुम्ही बघा किती वेळा कम्प्युटर बंद होऊ द्या, लाईन गेली तुमची किंवा काही प्रॉब्लेम आली, किती वेळा कम्प्युटर बंद झाला, परंतु नेक्स्ट टाइम सुरू होताना तो तुम्हाला झेब्रॉनिक्स, डेल, एचपी ते दाखवणार, ठीक आहे. तो नॉन व्होलाटाईल असते, त्याचा डाटा कधीच मिटत नाही, ठीक आहे. नॉन इरेजेबल असते. एक युजर, आता नॉन इरेजेबल का बरं म्हटलं, आपण तर म्हणलं की इरेज करतो, बट एक युजर तो डाटा इरेज करू शकत नाही म्हणून त्याला नॉन इरेजेबल म्हटलं गेलेलं आहे. याच्यामध्ये प्रोग्राम असते म्हणून प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी, ठीक आहे. पहिला पार्ट PROM, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. त्याच्यानंतर याच्यामध्ये
एक्स्ट्रा फीचर टाकण्यात आला टेक्नॉलॉजी म्हणजे जसं काळ बदलत गेला एक्स्ट्रा फीचर टाकण्यात आला. EEPROM आला, EEPROM म्हणजेच काय इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, बट कशाच्या थ्रू अल्ट्रा व्हायोलेट रेजच्या थ्रू. परंतु त्याच्यानंतर कंपनीने वाटलं की हे बहुत रिस्क आहे कारण अल्ट्रा व्हायोलेट सिग्नल आहे त्याच्यामुळे काही पण होऊ शकते, म्हणून त्यांनी नंतर काय काढला EEPROM म्हणजेच काय इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. तर अशा प्रकारे रोमचा हा कालखंड चालत गेला आणि अशा प्रकारे रोम मध्ये वेगवेगळे फीचर्स येत गेले. तर त्याच्यामुळे आपल्याकडे आता येतात इलेक्ट्रिकल इरेजेबल PROM, ठीक आहे, इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. सध्याच्या काळामध्ये इथपर्यंत आलेली टेक्नॉलॉजी याच्या समोर अजूनपर्यंत जायची आहे. जर आपण विचार करायला गेला की ही रोम कोणते कोणते कंपनी बनवतात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कोण आहेत याचे, तर बघा सगळ्यात पहिले बघा याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर आहे AMI, ठीक आहे, AMI ही कंपनी आहे मित्रांनो जी की रोम बनवते, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे अवॉर्ड, ठीक आहे, AWORD अवॉर्ड ही एक कंपनी आहे. त्याच्यानंतर बघा फोनिक्स, ठीक आहे, फोनिक्स PHONIX फोनिक्स. ह्या 3 मुख्य कंपनी आहेत जी आता रोम बनवतात, ठीक आहे. आताच्या काळात अजूनही ह्या 3 मित्रांनो कंपनी आहेत जी रोम बनवण्याचं काम करतात. रोम मॅन्युफॅक्चरिंग जर कंपनी तुम्हाला माहिती करायची असेल तर हे 3 आहेत, AMI अवॉर्ड आणि फोनिक्स. ह्या 3 कंपन्या प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी, ठीक आहे, जे मी सांगितलं तुम्हाला आता इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी हे बनवण्याचं काम ह्या 3 कंपन्या करतात. मार्केटमध्ये पुन्हा नवीन आल्या असतील परंतु मुख्य कंपन्या आहेत 3 आहेत, जुन्या काळापासून आतापर्यंत चालत आलेल्या ह्या 3 कंपन्या आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं रोमचं काम काय असते, ठीक आहे. सुरुवातीला जे आपल्या कम्प्युटरवरती लिहून येते ते रोम दाखवतोय, कोण दाखवतोय, रोम रीड ओनली मेमोरी. त्याच्यानंतर काय बघा याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स आले, त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे काय फीचर्स येत गेले, त्याच्यानुसार त्याचे नाव सुद्धा चेंज होत गेलेले आहे. ते सगळं आपण जाणून घेतलं. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो रोम काय असते, रोमचे फीचर्स काय असतात, कोणती कंपनी बनवते, त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रॅम काय असते, रॅमचं फीचर काय असते. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.